जरा विचारपूर्वक, पण ठीक आहे, मला ह्याचं समाधान मिळतं, मला आनंद मिळतो। आज एवढा समाज इथं मी कितीला येणार होता? 7 वाजता, आता किती वाजले? 10 पर्यंत लोक थांबतात, आया बहिणी थांबतात, कुठंतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात, नाही तर कोण कुणाला थांबतंय, कोण कुणाला विचारतं। आज बारामतीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मिळालेत आणि अनेक प्रकारचे सतत फिरताना पण इथं हे झालंय, चीफ ऑफिसर हे असं करा, BDO इथं असं करा, प्रांत इथं असं करा, सचिन इथं अशी झाडं लागली पाहिजे, तिथं हनुमंत पाटील इथं ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या। सतत माझं हे अख्खं बारामती घर आहे समजून, माझा परिवार आहे समजून माझी कामं चाललेली असतात आणि काही गोष्टी लक्षात आल्यानंतर लगेचच तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेत असतो। अशा पद्धतीनं आपलं कामं चाललेली आहेत। खूप गोष्टी आपल्या साखर कारखान्याच्या करता पण मी ₹1.5 युनिटचा दर वाढवून दिलाय, त्याच्यामुळे 60-65 रुपये वाढणार आहे। आता मोदी साहेबांनी FRPचा दर पण वाढवून दिलेला आहे, त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 2 पैसे अधिकचे मिळणार आहे। ₹1 पीक विमा आपण उतरवण्याचा निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या करता घेतलाय। बाकीचे हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आम्ही शेतकऱ्यांचे भरतोय। आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज 3 लाखाच्या पर्यंत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही वेगवेगळ्या घटकाच्या करता वेगवेगळ्या महामंडळाच्या मार्फत आज सकाळी तो आपला अल्ताफनी 4.5 कोटी रुपयाचं वाटप, मला वाटतं 300 लोकांना, बरोबर ना, 150 लोकांना 4.5 कोटीचं वाटप आपण त्या ठिकाणी केलं। त्याच्यातनं माझा तो समाज देखील छोटा मोठा व्यवसाय, काही महिला घेत होत्या, मी विचारत होतो काय करणार, ते म्हणले दादा ब्युटी पार्लरचं दुकान आहे, त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला भर घालायची, कोण म्हणत होतं काही माझी मेस आहे त्याच्यामध्ये काही मला सुधारणा करायची, कोण आणखीन काही सांगत होतं, महिला सांगत होत्या, बाकीचे लोक सांगत होते। आज महिलांना मोफत त्यांना चावी दिली, मोफत, त्यावेळेस इतक्या खुश होत्या। काही जण बारदाना खरेदी विक्रीचा व्यवहार करतात, कष्ट करणारे आपल्या महिला, काही घरी जाऊन धुणं भांडी करतात। अशा पद्धतीनं आपल्याला एकाच घटकाला समाधानी करायचं नाही, आपल्याला बारामतीतल्या प्रत्येक घटकाला समाधानी करायचंय आणि ते काम करण्याकरता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ घेऊन महायुतीचा उमेदवार मी तुम्हाला देणार आहे। आज तुम्हाला टाकायला जायचं, गाडगं लपवायचं मी करणार नाही। मला तुमची सगळ्यांचे आशीर्वाद आणि मदत, हा मी जो उमेदवार देणार आहे त्याला निवडून आणण्याच्या करता तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल। तुम्ही वेगवेगळ्या गावांनी मला भरभक्कम पाठिंबा द्यावा। काही गावामध्ये वाद असले तरी ते वाद गावापुरते ठेवा। आज आपल्याला सत्ताधारी पक्ष म्हणून नरेंद्र मोदीच 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, त्यांच्या विचाराचा खासदार गेला तर जसं आम्ही हक्कानी बारामती आणि फलटणचं अनेक वर्ष पेंडिंगला पडलेलं काम मोदी साहेबांच्याकडनं त्याचं सुरू करून घेतलं, तसं अनेक कोट्यावधी रुपयाच्या योजना आपल्याला बारामती, इंदापूर, दौंड, भोर त्या सगळ्या भागामध्ये, पुरंदर, ह्या आपल्या खडकवासला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणायच्यात। तिथं शहराचे प्रश्न वेगळे, खडकवासल्याच्या बद्दल तिथं वेगळी संस्कृतीत वेगळे प्रश्न आहेत, पण माझा जो बाकीचा भाग आहे तिथले प्रश्न वेगळे आहेत, परंतु पुरंदर तालुक्यातले प्रश्न वेगळे, परंतु हवेली जो भाग जोडलाय पुरंदरला तिथले प्रश्न वेगळे, ते शहरी भागातले। आणि अशा पद्धतीनं त्याचं पिण्याचं पाणी असेल, त्याचं काही लाईट असेल, त्याच्यामध्ये आणखीन कुठले वेगळे प्रश्न असतील, तिथं काही अजून शिक्षणाच्या संदर्भातली दालनं उघडण्याचं काम असेल किंवा आणखीन काही नवीन आव्हानं स्वीकारण्याची धमक आणि ताकद ही तिथल्या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याच्या संदर्भातलं प्रोत्साहन देण्याचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवील। आणि आज राज्याचा जसा करोड रुपयाचा पैसा आम्ही आणू शकतो, आमचे सगळे सहकारी मित्र त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करतात। काल रात्री 1ला त्या पुरुषोत्तम दादाला फोन केला, नाही मला भेटायला आले होते आणि मी म्हणलं तिथं मला एक हॉस्पिटल करायचं 100 बेडचं, सोमेश्वरच्या परिसरात जागा द्या, त्यांनी जागा दिली। आज दुपारी केशवराव ऑर्डर त्या ठिकाणी निघाली, तिथे 100 बेडचं हॉस्पिटल कोण करते? 24 तास झाले नाही अजून, आज 1 वाजता 24 तास होणार आहे रात्री। ताबडतोब यंत्रणा हलवली,
कुणाचा घास नाही, मी माझा पिशारकी मारत नाही, मी त्याच्यामध्ये अतिशयोक्ती पण करत नाही. पण मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवलं तर मी ती करणार. मी तुम्हाला शब्द देतो, मी बारामती पहिला क्रमांकाचा तालुका करील, पण माझ्या विचाराचा खासदार तुम्ही निवडून दिला पाहिजे. तेवढं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मताचा अधिकार कसा वापरायचा तो तुमचा अधिकार आहे. तुमच्या पुढे 2-3 उमेदवार असतील, 4 उमेदवार असतील, 5 उमेदवार असतील, पण त्याच्यात कुठल्या उमेदवाराला मतदान केलं तर आपलं भलं होणार आहे, आपला विकास होणार आहे, आपल्याला केंद्राचा निधी मिळणार आहे. जर एखादा केंद्र सरकारच्या विरोधातला खासदार गेला आणि तिथं सारखं मोदी साहेबांना टीका, तिथं अमित शहाना टीका झाल्यावर कोण आपल्याला निधी देणार आहे, मिळणार आहे का? त्याच्यामध्ये शेवटी मी अनेक उदाहरणं देतो. काम करायचं म्हटलं तर जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी गोडच बोलावं लागते नगरसेवकाला, त्यावेळेस त्याला निधी मिळतोय. जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची असेल तर आमदाराला त्यांच्याशी जरा नीटपणेच बोलावं लागतं. वाचाळवीरांची संख्या करून चालत नाही, टीका टिप्पणी करून चालत नाही, आणि कुणी कुणाची पर सांभाळायला जाणार नाही. तुम्ही ती काळजीच करू नका. काय बोलतात, काय करतात, काय आपण बोलतो नाही ना, त्याच्या संदर्भातलं मी बरोबर करतो. तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा बस. आता आमच्या सगळ्या महिला आहेत, काही माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आम्ही काल काय निर्णय घ्यावा? 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, कुणी केलं? काल आम्ही केलं